अयो बाय 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 कुणाला रोग उठला ग कुणाचा खप झाला जाळपेट सकाळच्या पाऱ्यात त्यांना काय दुसरी का जाग नाही तर माझं वा ह्यांच्यावर मरी आई बसली ह्यांच्यावर खप झाला ह्यांचा इथं दारामध्ये लिंबू मिरची आणून ठेवली का तुमच्या तिकडच नाकाव पेट करायचा ना म्हणाव तुमचा तिकडच घरदाराला असं खालून वरून ढण जाळ लागू दे आमचं वाटोळ करायला इथं बसल्यात काय मी बी बघते म्हणाव कसं असतंय कसं नाही ते मी बिल तुझ्या पुढची म्हणाव 4 पावलं ग कोण आहे ती काय माहिती सटवी येवशी गवशी तिच्यावर मुडदा बसावला तिच्यावर खुशाली तर माझ्या दारामध्ये तर आता कोण नाही दुसरं ना हिचाच खप झाला असेल माझ्या दारामध्ये काय आता मी ना बरोबर मी बी सुट्टी देत नसते ह्यांच्या ना उरावच बसले बाहेर रात्रीचा निसता ह्यांच्या घरादाराचं असं वाटोळ झालं कुठं कोणाला शिवाय देते का कुणाला म्हणजे कुणाला शिवाय दिले तोंड करून सकाळ अर्धा तास झाला वाट लावून माझं तोंड मी कुठं पण तोंड करून शिवाय देईन तुम्हाला का झोंबलं का मिरच्या लागलं तुम्हाला कुठं पण तोंड करा वर तोंड्याने असं थोबड काय वास येते सकाळपासून ऐकत तर वटवाट लावलं मी म्हणतो तुम्हाला झोंबलंच का पण माझ्याकडे तू तिकडे तोंड करून तू बोलते का माझा दार आहे माझं अंगण आहे मी कुठं पण तोंड करून शिवाय देईन मी काय म्हणते तुम्ही केली का खोड तुम्ही खोड केली का माझी केली का मला माहिती नाही तू किती कळीची नार आहे मुद्दा आणि तुम्ही त्याच्यावरच्या मी त्याच्या वरची नाही तुला 7 मजल्यावर जाऊन बसती कोणी जाळ पेट केलं ते बघ ना तिकडे इकडे मला बघते ना मी तेच बघते कुणाला मिरच्या लागत त्याच्यासाठीच मी शिवाय देते कोणाला मिरच्या लागत त्याच्यासाठी शिवाय देत होते मला आता बरोबर बघतेच कसं असतं ती कसा डाव उलटायचा ती मला बी माहिती काय डाव उलटी ती काय डाव उलटी ती म्हणजे नाटक मला लागले का सांगायला स्वतःच घेशील तुम्ही 7 जणांना नाटक माहिती ती मला माहिती आहे ना लागले मला नाटक आहेत थोबड बंद करा तुला सांगते मी तुम्हाला बोललेलं नाही मी कुणाचं नाव घेऊन बोललेलं नाही कुणाला एवढं रागायची गरज नाही कळलं काय बोलतीस राग नाही ते तळपाच्या मस्तकात जाते कशी मस्तकात जाणार नाही कशी मस्तकात जाणार नाही ना आणि माझी कुठे गेली अगं पण मला एक कळत नाही कोणी तुझ्या दारात घरात काय कुठं कोणी कुंकू काय टाकले त्याचा जाळ कर ना त्याला जाऊन बोल ना माझं मी त्यालाच बोलायला लागले तुमच्या घरात थोबड केलं म्हणजे तुम्हाला शिवाय दिल्या का तू माझ्या तुम्हाला 4 फूट तिकडे पुढे माझी मर्जी मी कुठं पण देईन तुम्हाला कशाला झोपायला पाहिजे माझ्यासाठी तू शिवाय देते तुला वाटते मी अजून मी कोण काय करते मी बघते ना मी कसा त्या सटवीचा कशी अशी भटक भावानीला चिरडून टाकते बघा मग अशी भटक भावानी बोलते ना तिच्या थोबड चांगलं शिवायला पाहिजे शिवायला पाहिजे शिवणारे आले हाय का हातामध्ये जीव म्हणा की थोबड शिवाय निघाले थोबड बंद कर मातीचं असतं तर फुटलं असतं माती कधी फुटत आखलीत तुमच्या माती झाली का बघा म्हणा की माती फुटती आधी दुसऱ्यांना सांगायला लागले बोलायला लागल्या डोक्यात नाही माती जात तेच म्हणलं कस काय माझ्या दारामध्ये त्याचा हात पाय कसे झडले नाहीत तुकडे पडू दे तुकडे पडायचे होते कुठे दारामध्ये येऊन ठेवायला अगं ज्यांनी टाकले त्याला लाग त्यालाच म्हणते मग तुम्हाला काय रागायची बेंबीच्या देठापासून बोंबला ती अगं बाया माझ्या बेंबीच्या देठापासून का बोंबलणार नाही मी असं स्वतःच्या दारामध्ये पूजला असतं अगं तुझ्याच का दारात पूजित मला हेच काय कळत तूच करी ती मलाच लय हाऊस घ्यायची अशी एकाचा असा मुडदा पडणार मोडते एवढं सोपं आहे का मुडदा पाडायला कसं सोपं नाही मग माझ्या दारामध्ये ठेवायचं सोपं होतं काय अगं मग ज्यांनी ठेवलं त्यांना म्हणते नाव घेतलं का आतापर्यंत डोकून शिव्या देते तुला काय वाटलं डोकून कधी दिल्या शिव्या मी डोळ्याचं ऑपरेशन करून घ्या डोळ्याला चांगले म्हातारपणाला डोळे नवीन आले काय तुम्हाला तुला काय करायचं तुझं बघ ना तुला काय करायचं म्हणजे मी माझंच बघते माझ्या दारामध्ये आज लिंबू मिरची ठेवल्यात म्हणून मला आले कळलं का तळपायच्या मस्तकात गेली कशी नाही जायची जाते ना दिसते ना अगं मी काय म्हणते पण अशा फापट बसराव का विश्वास ठेवी ती विश्वासाचा सोडून तिकडं पण ठेवायचंच का म्हणून म्हणते कळ कशाला करायची माझी अगं तुझी कोणी केली त्याला जाऊन म्हण ना तू मी म्हणते ना तू जशी अशी मला म्हणते जस काय मीच येऊन केलंय मी तुम्हाला म्हणलं होते का कशाला धावधाव आले माझ्या अंगावर काय यायची गरज होती तुमची तू इकडे थोबाड करून बोंबला ती ना थोबाड मी तुमचं नाव घेतलं का तुमचं नाव घेतलं का मी थोबाड इकडे करीन नाही इकडे करीन माझ्या दारात होते ना तुमच्या दारात आलते का भांडायला माझ्या दारात नको करू तुमच्या दारात तिकडे शेजारच्या माझी मर्जी मी तिकडे जाय नाही इकडे जाय तुला तुमच्या दारात पाऊल ठेवलं का माझा तुला गोळा उठलेला आहे माझा उठला तर उठला तुम्हाला अंगावर ओढून घ्यायची सवयच लागलेली तुला तुला माणूस अशी कशी ठिणगे टाकी ती आग लावायची काम आहेत मला आग लावायचे आणि तुम्ही तेल वाटा अजून त्या आगीमध्ये मी नाही तुम्हाला तेवढीच काम आहे मी नाही झालं की तिकडं भांडकुदळ तुला काय ना काय लागत भांडणाला भांडकुदळ कशाला यावं मग भांडकुदळाकडे माहित आहे एवढे अगोदर कशाला आले पटा 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 मग तू ऐकून घेऊ काय ऐकून घेऊ का तुझं नाव घेतलं
गोळ्या कशाला घ्यावा लागन कळत नाही का? कशाला कळत तुम्हाला? लय कळत, लयच कळत तुम्हाला. अक्कलच तुमच्या बुद्धीत टाकली. नसू दे, माझ्या पुरती मला दिली. कशाची? काय करायचं मला? तुमच्या पुरती तुम्हाला दिली. हाय का त्याच्यात मेंदू? मेंदू मेंदू गम्याला भर, गम्याला बरं असं ना तर केवढा असू. लगेच आले पटापटा पटापटा हातापाय आली. नाव घेऊन बोलले असं तर यायचं होतं. कळलं काय? अंग ओढून घ्यायची काय सवय? अंगाव नाही, तू बोलतेस तशी. काय काय बोलले तुम्हाला? जाळपेट मुलाचा जाळपेट झाला, त्याच्या मुर्दा बसवला, त्याच्या आयुष्याची जाक रांगोळी पडन तिकडे. मुर्दा कोण का मिली मुर्दी होती? कोण होती ती काय माहिती? कसा तिच्या हाताला असा गोळा उठला नाही मोठा मोठा. मोठा नाग येऊन चावू दे जाऊ द्या कसा कसा जाऊ द्या त्याच म्हणलं मी. तू मला कशाला सांगते? तुम्ही मला कशाला भांडायला? मला कशाला सांगते? तुम्हाला कशाला सांगते मी? तुम्ही का भांडायला आल्या? मला का भांडायला आल्या? भांडायला आले तर भांडायला आले तुला नाही, तुला भांडायला आलते का? दिला का? नाही दारात येऊन मग आता कमी राहिलं तुझ्या दार कुठं? माझ्या दारात इकडे होता, माझा मी इकडे खप केला होता. कशाला जाळपेट करायला यायचं माझ्यावर? राखेल डबा वाटायला विचारायला नको. तुम्ही तुला विचारायला नको का? अगं मी माझ्या काय विचारायची काय? सासू लागून गेली काय माझी? सासू लागून गेली. शेजार धर्म आहे म्हणून तर म्हणते तुला. धर्म म्हणून भांडायला भांडायला कशाला येऊ? अशी खसून खोसून तुला सांगू काय? माणूस म्हणते जाऊ द्या मला काय लावलंय का? मला सांगायचं उठून सुटून कचऱ्यावरून आमक धमक्यावरून तमक पाणी सांडण्यावरून काय मी ऐकून घेते लावलंय काय काय म्हणजे खोड केलं मी ऐकून घेईन का? मी का बस? अगं मी केलीच नाही ना, पण तू कसं काय मला म्हणते? बोलते प्रत्येक वेळेस असतं ग तुझं असं. प्रत्येक वेळेस कधी? प्रत्येक वेळेस केलं तिकडे तोंड करून म्हणजे मी काय म्हणते तुम्हाला? कोण मी कुठं तोंड करून शिवाय देईन? मी काही करीन? तुम्ही कशाला माझ्यावर लक्ष देत असता? तुम्ही नाही ना करीत माझी खोड, मग माझ्याकडे बघायचं पण नाही. अगं खोड नाही करत, पण तू करते ना खोड. बळद कळांची नाटक आता म्हणलं असतं डंगरीची खोड केल्याशिवाय मला जमतच नाही. दुसऱ्या बाया पेटल्या जवळ तिकडं म्हणून खोड करायला. अगं मी गप बसले का तुला असं वाटतं? कशी गप बसली? कसं मी गप बसले की मला असं वाटतं कधी खोड करेन, कधी भांडाईन, कधी भांडाईन. तशीच करते तुझे गुणच तसे आहेत. काय माझे गुण तसे आहेत आणि तुमच्या लय चांगले आहेत का? माझ्या गुणावर चालल्या तुम्ही लय गुणाच्या. माझ्या जागा दुसरी कोणी असे ना तुला घडीभर खपून घेतलं नसतं. काय खपून घ्यायचंय? काय खपून घ्यायचं? तुम्ही नाही तू काय म्हणते? मी नाही करीत, ह्याव नाही करीत, त्या नाही करीत. मी तुला एक सांगते, तू नाही इतकी येडी ना, तो येडीच्या नादी लागला ना पर मी येडी होईल. कळलं ना? कोणी नाही सांगत मग नादी लागाय. मी काय तुम्हाला आवतून द्यायला येते या म्हणून आमंत्रण देते का तुम्हाला? या मला भांडा म्हणून. बाई एकटी वटवट करीत बस गे, मला काम पडले भूक कुत्र्यासारखी. जा कुत्र्यासारखी भूक नाही तर काय करीन? तुम्ही कशाला यायचं मग? कुत्र्यासारखी लाल गाडी तिकडं कुत्र्याची चाटायला गळालेली लाल लगेच आल्या लुटू हलत. मला भांडल्याशिवाय तर जमत नाही, पण लगेच यायचं. आणि खोड बी केलेली नाही, हिनेच केलेली ह्या बाईने, दुसरं कोणी सुद्धा नाही. हिला माझं चांगलं झालेलं अजिबात दाखवत नाही. कोण आहे हिची काय? मी काय जाऊ बी हिची तर तवा ती मला एवढीच हे करत ती नाटक माझ्या पुढं. आणि माझी सासू असल्यामुळे माझ्या सासूच्या वर माझ्यावर रुबाब करीती. बरं हिचा रुबाब मी सहन करून घेईन. अगं पडकी म्हणाव तशीच बघन तर बघन, हायत म्हणाव नीटनेटकी राहा, नाही तर एका दिवशी पॅकेटच मोडून टाकीन. उराव बसले ना उठायचेच नाही म्हणाव 2 दिवस, मग तुला कळन. आली मला इथं शहाणपणा शिकवायला. आणि कोणी त्या जाळपेट केला ना माझ्या दारामध्ये, त्याच्यात दाराचा दरवाजा राहिला नाही पाहिजे एवढं वाटोळ करून ठेवते त्याचं. सांग ती मला. यग म्हणाव तू सटवे.